पुरणपोळी तर सगळेच जण करतात, पण पुरणपोळी करणं खूप कटकटीचं आणि वेळ खाऊ प्रोसेस वाटते आणि पुरण वाटणं तर खूप डोकेदुखी असते. म्हणून मी आज तुम्हाला पुरण कसं वाटायचं आणि त्याची सोपी पद्धत काय आहे हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुरणपोळी करण्यासाठी इथे मी 1.5 किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. आता मी ती एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून धुवून घेत आहे. डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. डाळ शिजवताना याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद टाकत आहे आणि 1 टीस्पून तेल टाकत आहे. मी कटाची आमटी करणार आहे. जर पाणी कमी पडलं तर याच्यावर परत मी गरम पाणी करून टाकणार आहे. डाळ मी आता गॅसवर शिजायला ठेवली आहे. डाळ जेवढी असेल तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर मी 1.5 किलो डाळ शिजायला ठेवली आहे आणि त्याच्यासाठी 1.5 किलो गुळ घेतला आहे. तर आता हा आपल्याला असं कापून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जेवढी डाळ आहे तेवढाच तुम्ही गुळ घ्या. हे परफेक्ट प्रमाण आहे. बरोबर गोड होतं. अगदी जास्त गोड नाही किंवा कमी गोडही होत नाही. तर तुम्ही याच प्रमाणामध्ये पुरणपोळी बनवा आणि नक्कीच तुमची पुरणपोळी चांगली होईल. कधीही बिघडणार नाही. डाळीला बघा उकळी पण आली आहे आणि याला फेसही आलेला आहे. तर हा जो वरचा फेस आहे तो काढून टाकायचा आहे. आधीचं भांड छोटं पडलं होतं म्हणून मी आता मोठ्या भांड्यामध्ये डाळ शिजायला ठेवली आहे. डाळ आता शिजत आलेली आहे बघा. आता मी कटाची आमटी करणार आहे म्हणून हे पाणी मी आता गाळून घेत आहे. आता मी डाळीचं पाणी गाळून घेत आहे. एवढं पातेलं भरून मी कटाची आमटी करणार आहे त्यामुळे एवढं एक पातेलं मी काढलेलं आहे. डाळ सुद्धा बघा शिजलेली आहे चांगली. जेवढी आपल्याला ही स्मॅश करता येईल तेवढी करून घ्यायची आहे. डाळ बघा मी किती शिजवून घेतलेली आहे. एकदम असं बोटाने चेपली तर बघा एकदम चुरा होतोय. एवढी ती डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. या डाळीमध्ये गुळ टाकलेला नाही आहे अजून. आता ही अशी डाळ मी वाटून घेणार आहे. पण ती वाटण्याची पद्धत कुठली आहे ते सुद्धा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. डाळ वाटण्यासाठी इथे मी एका भांड्यावर अशी चाळण ठेवलेली आहे. ही बारीक ही मी आता गाळून घेतलं होतं पाणी डाळीचं, ती चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये गरम असतानाच बघा ही डाळ टाकायची आहे आणि असं बुड असलेलं भांडं घ्यायचं आहे. तुम्ही ग्लास घ्या, वाटी घ्या, काही घ्या, असं सपाट बुड पाहिजे आणि ह्या बुडाने तुम्ही असं पटापट डाळ वाटू शकता. तुम्हाला फूड प्रोसेसरची गरज लागत नाही, मिक्सरची गरज लागत नाही, पाट्या वरवंट्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे ही डाळ पटापट वाटू शकता. आणि डाळ ही आपण जास्त शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती वाटायला सोपी जाते. डाळ बघा किती मऊ वाटली गेली आहे. अशा प्रकारे मी सर्व डाळ आता वाटून घेत आहे. आणि डाळ ही गरम असतानाच वाटायची आहे. थंड झाल्यावर वाटता येणार नाही, ती कडक होते. हे एवढं पुरण वाटायला मला 1.5 किलोची डाळ होती. हे बघा 20 मिनिटं बरोबर लागले आहे. मी घड्याळ लावून बघितलं 20 मिनिटं लागलेली आहेत. हे बघा आता हे पुरण काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर कमी डाळ घातली तर पटकन होईल. इथे माझी डाळ जास्त आहे आणि पुरण वाटायची ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ही चाळणीमुळे जराही गुठळ्या राहत नाही किंवा डाळ राहत नाही. अगदी स्मूथ आपली पावडर सारखी होते आणि अशा पद्धतीने जे पुरण करतो ते एकदम पुरणपोळ्या केल्यानंतर ज्युसी पुरणपोळ्यासारखं लागतं. पुरणपोळीसाठी आता मी जायफळ किसून घेत आहे. 1.5 किलो डाळ आहे म्हणून मी हे अर्ध जायफळ किसलेलं आहे. जर तुमचं डाळीचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही कमी जायफळ घाला. पुरण करण्यासाठी मी गॅसवर आता कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 टीस्पून मी साजूक तूप टाकत आहे. त्यामध्ये हा 1.5 किलो गूळ टाकत आहे. गूळ आता थोडासा वितळला आहे. आता याच्यामध्ये डाळीचं पुरण टाकायचं आहे. याच्यामध्ये मी पाव टीस्पून आता मीठ टाकत आहे. थोडंसंच मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, कारण गोडाचा पदार्थ असेल तर थोडंसं मीठ टाकलं तर टेस्टी लागतो म्हणून मी इथे टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि गूळ सुद्धा पातळ झालेला आहे बघा.
पातळ झाला तरी घाबरायचं कारण नाहीये, कारण की हे आपण आता शिजवून घेणार आहे. जोपर्यंत पुरण हे सगळं मिक्स होत नाही आणि घट्ट होत नाही तोपर्यंत हे शिजवायचं आहे. 1 चमचा इथे जायफळ पावडर टाकत आहे. इथे मी फक्त जायफळ पावडर वापरलेली आहे. जर तुम्हाला वेलची आवडत असेल तर त्याची पावडर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता किंवा सुंठ टाकू शकता. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. आता बघा गुळ पूर्ण वितळला आहे आणि हे मिश्रण सुद्धा बघा पातळ झालेलं आहे. पुरण आता बघा घट्ट व्हायला लागलेलं आहे. हे बघा. आणि पुरण झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी ही एक टीप आहे की हा चमचा आहे ना असा उभा ठेवायचा. चमचा मी असा उभा करून ठेवलेला आहे. तो उभाच राहिला पाहिजे तरच ते पुरण झालं असं समजायचं. आणि बाजूला पण बघा हे ड्राय होत गेलेलं आहे पुरण, त्याच्यावरनं पण समजतं की आता पुरण होत आलेलं आहे. आणि हे पुरण आता थंड झाल्यानंतर सुद्धा घट्ट होणार आहे. त्यामुळे मी आता गॅस बंद करत आहे. आपण जे ट्रेडिशनल पद्धतीनं जे पुरण करतो ते पुरण आणि हे पुरण याच्यामध्ये खूप फरक आहे. ते पुरण एकदम ड्राय होते आणि हे बघा हे ज्युसी वाटते आणि खायला पण तेवढं टेस्टी पण लागते. तुम्ही अशा प्रकारे हे पुरण करून बघा. पुरण बघा आता किती घट्ट झालेलं आहे. मैद्याच्या पुरणपोळ्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा इथे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. आता हे मी चाळून घेत आहे. पीठ मळण्यासाठी इथे मी अर्धा पेला पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव टीस्पून हळद टाकत आहे. ही हळद ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. मला पुरणपोळीचं पीठ अगदी झटपट मळून दाखवणार आहे. इथे मी फूड प्रोसेसर घेतला आहे आणि हे अर्धा किलो मैदा चाळून घेतलेला आहे. ते पीठ मी याच्यात टाकत आहे. फूड प्रोसेसरमध्ये जास्त पीठ एका वेळेला बसत नाही म्हणून मी इथे अर्धा किलोचंच फक्त पीठ घेतलेलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या असतील तेवढंच तुम्ही पीठ मळा आणि नंतर जर लागलं तर परत तुम्ही मळू शकता. पुरणपोळी झटपट होण्यासाठी मी इथे फूड प्रोसेसर वापरत आहे. याच्यामध्ये पीठ चांगलं मळलं जातं आणि आपले हात सुद्धा घाण होत नाही पीठ मळताना. अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. फूड प्रोसेसर मधलं पीठ जे मळलेलं असतं त्याला मुरवत ठेवायची गरज पडत नाही. तुम्ही ताबडतोब पोळ्या करायला घेतल्या तरी सुद्धा पोळ्या खूप छान येतात आणि आपल्या झटपट तयार होतात. पुरणपोळ्या करण्यासाठी जास्त पसारा होऊ नये म्हणून मी हे शॉर्टकट तुम्हाला सगळे दाखवत आहे. तुम्ही या टिप्स पण फॉलो करा आणि त्याप्रमाणे ही पुरणपोळी करा. पीठ मळण्यासाठी फूड प्रोसेसर चालू करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू हे पाणी ओतायचं आहे. फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळताना मी हळदीचं पाणी पहिल्यांदा टाकलेलं आहे. कारण पाण्यामध्ये हळद मिक्स करून पाणी टाकलं की पिठाला ती सगळीकडून सारखी लागते. नाहीतर नुसतीच हळद पावडर टाकली असती तर पिठाला ती बरोबर सगळीकडून लागली नसती. म्हणून मी ती पाण्यात भिजवून टाकलेली आहे. आणि हे पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. अगदी गोळा होत आला की पाणी टाकायचं थांबवायचं आहे. आता मी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे. इथे बघा असा घट्ट गोळा आता तयार झाला आहे. अर्धा कप मी गोडे तेल घेतलेलं आहे. फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळताना हे थोडं थोडं करून मी आता तेल टाकून पीठ मळून घेणार आहे. आता हे पीठ काढून घेते मी आणि पीठ बघा किती मस्त बघा मळलं गेलं आहे. बघा लांब पण होत आहे. जास्त मेहनत करावी लागली नाही पीठ मळताना. पीठ मळल्यानंतर पण बघा फूड प्रोसेसर किती क्लीन निघालेला आहे. जराही याला चिकटलेलं नाही कारण आपण याच्यामध्ये तेल टाकलं होतं त्याच्यामुळे हे अगदी स्वच्छ निघालेलं आहे. हे पीठ मी थोडंसं हाताने एकसारखं करून घेत आहे. पीठ बघा कसं ताणलं पण जातंय आणि स्मूथ पण झालेलं आहे. कधीही पुरणपोळी जर करणार असाल त्यावेळेला पुरणपोळी बिघडण्याची काही कारणं असतात.
त्याच्यामध्ये जर तुमचं पुरण आणि पीठ हे समान नसेल तर तुमच्या पोळ्या कधीही बरोबर येणार नाहीत. जर पुरण तुमचं पातळ असेल तर तुम्हाला पीठ सुद्धा पातळच मळावं लागेल आणि जर पुरण घट्ट असेल तर पीठ सुद्धा तुम्हाला घट्टच मळायला पाहिजे, तरच तुमच्या पुरणपोळ्या अगदी चांगल्या येतील आणि फुगतील सुद्धा. पुरणपोळीचं बघा पीठ किती स्मूथ मळलं गेलं आहे. कटाच्या आमटीमध्ये टाकण्यासाठी मी पुरण बनवलेलं आहे ते 1 वाटी घेतलेलं आहे. मोठ्या वाटीमध्ये मी आता पुरण टाकलेलं आहे. डाळीचं जे पाणी काढलं होतं मी एक पातेलं भरून, ते बघा डाळ पण अशी थोडीशी तळायला आहे. आता हेच पाणी मी ह्या पुरणामध्ये थोडं टाकून मिक्स करून घेत आहे, म्हणजे हे पूर्ण पातळ होईल आणि या पाण्यामध्ये, कटाच्या पाण्यामध्ये हे मी मिक्स करणार आहे. या कटाच्या पाण्यामध्ये मी पुरण मिक्स केलेलं पाणी आता टाकत आहे. याच्यामुळे आमटीला घट्टपणा येईल. ही आमटी तशी पातळच असते, पण पुरण टाकल्यामुळे थोडासा घट्टपणा येतो, म्हणून पुरण टाकायचं आहे आणि या आमटीला आंबट गोड अशी चव असते. कटाची आमटी करण्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आता मी पाणी न टाकता वाटून घेत आहे. बघा असं बारीक वाटायचं आहे, पाणी बिलकुल टाकलेलं नाहीये. अर्धी वाटी इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. कटाच्या आमटीसाठी 2 गड्डे मी लसूण ठेचून घेतलेला आहे, 2 कांड्या कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. मी ड्राय मसाले घेतलेले आहेत. 2 टीस्पून काश्मीरी चिली पावडर, 1 टीस्पून हळद, 3 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून मीठ. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आमटीला फोडणी देण्यासाठी इथे बघा मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. आमटी सुद्धा जास्त आहे त्यामुळे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 टीस्पून मोहरी टाकत आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे मी जिरे टाकत आहे. जिरे गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आता हा लसूण टाकायचा आहे, कढीपत्ता. लसूण थोडा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता सुकं खोबरं वाटलेलं आहे, पाणी न टाकता ते मी टाकत आहे. ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो टाकत आहे आणि कोकम. टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. आमटीमध्ये मी आता सगळे ड्राय मसाले टाकत आहे. हे मसाले सुद्धा परतून घेत आहे. हे कटाचं पाणी जे काढलेलं आहे आणि याच्यात पुरण मिक्स केलेलं आहे, आता हे पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. आमटीला आता उकळी आली आहे आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकत आहे. हे बघा आमटी एवढी पातळ केलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आमटी करून बघा, खायला खूपच टेस्टी लागते. पुरणपोळी मी आता लाटून दाखवत आहे. त्यासाठी बघा पिठाचा मी गोळा केलेला आहे. हा लिंब एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट बघा पुरण घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मी हे पुरण भरून दाखवत आहे. पिठामध्ये हा गोळा बुडवून जरा असं आपल्याला गोल वाटीसारखं करून घ्यायचं आहे. पिठाच्या दुप्पट आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे. दोन्ही अंगठ्याने असं प्रेस करत करत पुरण भरून घ्यायचं आहे आणि मोदकाला जसं आपण सारण भरून गोळा बंद करतो तसा हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं ह्याला तांदळाचं पीठ लावायचं आहे आणि याच्यामध्ये पुरण भरल्यानंतर हा गोळा सगळीकडून आपल्याला सारखा असा करून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण सगळीकडून लागेल. असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पुरणपोळी मी आता लाटून दाखवत आहे. थोडंसं आपल्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने पसरून घ्यायचं आहे. पुरणपोळी लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायची आहे, खूप जोर लावायचा नाहीये. सगळीकडून सारखी लाटली गेली पाहिजे. जिथे जाड असेल तिथे लाटून घ्यायची आहे आणि गोल फिरवत फिरवत ही लाटायची आहे.
जर तुमचं पुरणपोळी चिटकत असेल किंवा असं लाटण्याने लाटता येत नसेल तर थोडं थोडं पीठ लावा तुम्ही. आणि पोळपाट असा जर समजा पुरणपोळी फिरवता येत नसेल तर पोळपाट फिरवा. तुम्हाला जेवढी मोठी करायची असेल पुरणपोळी तेवढी तुम्ही मोठी करू शकता. फक्त लाटताना काळजी घ्यायची की हलक्या हाताने लाटायची आहे, अगदी जोर देऊन लाटायची नाहीये. पुरणपोळीला पुरण सुद्धा सगळीकडून सारखं भरलं गेलं आहे आणि पुरणपोळी सुद्धा कुठेही फाटली नाहीये. हे मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. आता पुरणपोळी मी तव्यावर टाकत आहे. पुरणपोळी शेकताना खालची बाजू थोडीशी कडक झाली की मगच उलटायची आहे. हे बघा वरती थोडेसे फुगायला लागलेली आहे, त्यामुळे आता मी ही उलटून घेत आहे. त्याच्यावर तेल टाकायचं आहे. सारखी सारखी ती उलटायची नाहीये, एकदा किंवा दोनदाच ती उलटून घ्यायची आहे, नाहीतर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. आता ही पोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे. आता ही मी काढून घेत आहे. मी 1.5 किलो डाळ जी शिजवून घेतली होती पुरणपोळ्यासाठी, त्याच्यातली मी 1 किलोच्या 40 पोळ्या इथे केलेल्या आहेत. पुरणपोळी बघा किती लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट झाली आहे. मी सांगितलेल्या टिप्स या बघून जर तुम्ही पुरणपोळ्या केल्यात तर नक्कीच तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि टेस्टी होतील. परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्ही कशाही ते लाटा तरी ती फुटणार नाही. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो केल्यात तर कुणीही नवीन जे शिकणारे आहे स्वयंपाक ते सुद्धा या पुरणपोळ्या करू शकतील. आणि तुम्ही फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद. एवढ्या पोळ्या कशासाठी केल्या तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नवरात्रीच्या निमित्ताने स्टॉल लावला आहे, त्याच्यासाठी ही पुरणपोळी मी विकत आहे, म्हणून मी एवढ्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत. पुरणपोळीचं ताट तयार आहे. पुरणपोळी मी तोडून दाखवत आहे. हे बघा पुरण बघा पूर्ण पोळीला चिकटलेलं आहे, जराही बाहेर आलेलं नाही. आणि पोळी पण बघा अगदी ड्राय वाटत नाहीये, लुसलुशीत झालेलं आहे. हे बघा एकदम सॉफ्ट पुरणपोळी झालेली आहे.